राज्यात एका अशा गणेशाचं मंदिर आहे ज्याला एक नाही, दोन नाही तर तीन सोंड आहेत. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 98 आणि आज मी बोलतोय पुण्यातल्या त्रिशुंड गणपती मंदिराबद्दल. अनोखी शिल्पकला आणि रहस्यमयी रचना यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी मंदिरांपैकी एक मानलं जातं. या प्राचीन मंदिराबाहेर फारसी भाषेतील शिलालेख आहे. भीमगिरीजी गोसावी नावाच्या एका महाराजांनी या मंदिराची उभारणी केल्याचं सांगतात. साधारणतः 18व्या शतकाच्या सुमारास पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर बांधण्यात आलं. या मंदिरावर राजस्थानी, मराठी आणि दाक्षिणात्य शैलीचा प्रभाव आहे. पेशवेकालीन मंदिराचं गर्भगृह दगडी आणि सभामंडप हा लाकडी असतो, पण हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलंय. मंदिराच्या गर्भगृहात 3 सोंडा असलेली आणि मोरावर बसलेली गणेश मूर्ती आहे. मोराने चोचीत फणा उगारलेला नाग धरलाय. गणपतीला 6 हात आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एकूण 3 शिलालेख आहेत. त्यापैकी तिसरा शिलालेख हा फारसी भाषेत आहे. मंदिराला एक गुप्त आणि प्रशस्त तळघर आहे. या तळघरातून अनेक मार्ग मंदिराजवळच्या पाण्याच्या साठ्याकडे जातात. मात्र आजच्या घडीला हे सर्व मार्ग बंद केले असले तरी कोणत्या तरी मार्गाने या तळघरात नेहमी पाणी शिरतं. त्यामुळे हे पाणी नेमकं कुठून येतं याबाबत रहस्य. दरवर्षी गुरुपौर्णिमेला या तळघरात सगळ्यांना मुक्त प्रवेश असतो. तर असं आहे हे त्रिशुंड मंदिर. तुम्ही हे अनोखं मंदिर पाहिलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.